ज्ञान, समानता और प्रेरणा का संदेश भीम शक्ति सामाजिक संगठन का विद्यार्थी दिवस कार्यक्रम उत्साहपूर्वक संपन्न। भारत रत्न डॉक्टर भीमराव अंबेडकर के प्रवेश दिवस के अवसर पर भीम शक्ति सामाजिक संगठन की ओर से विद्यार्थी दिवस बड़े उत्साह के साथ मनाया गया। कार्यक्रम की शुरुआत डॉक्टर अंबेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर उनके शिक्षा प्रेम, ज्ञान साधना और सामाजिक परिवर्तन के कार्यों को स्मरण करते हुए की गई। संगठन के पदाधिकारियों ने विद्यार्थियों को बाबा साहेब के विचारों पर आधारित मार्गदर्शन दिया। उन्होंने कहा, शिक्षा ही सबसे बड़ा अस्त्र है। प्रत्येक विद्यार्थी को ज्ञान के माध्यम से समाज के उत्थान का संकल्प लेना चाहिए। इस अवसर पर सातारा जिला भीम शक्ति सामाजिक संगठन के अधिकारी उपस्थित थे। 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो। 7 नोव्हेंबर 1900 ला बाबासाहेबांनी साताराच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी जे पाऊल टाकलं, त्या पाऊल टाकल्यामुळे संपूर्ण भारत देशभर ज्ञानाची गंगा पसरवली गेली। तरी आज या ठिकाणी समता सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं आमचे माजी नगरसेवक आनंदराव लादे आहेत, दत्तात्रय पवार आहेत, आमचे मित्र राजेंद्र कांबळे आहेत, तसेच संजय कांबळे आहेत। या सर्वांनी मिळून आज या ठिकाणी हा विद्यार्थी दिन साजरा होतोय। खरं तर बाबासाहेबांनी ही ज्ञानाची गंगा अगदी खेडोपाडी पसरवली आणि खऱ्या अर्थानं आपल्याला अज्ञानातून प्रकाशाकडे नेण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं। त्यामुळे आज हा 7 नोव्हेंबर दिवस संपूर्ण देशभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेचा पहिल्या दिवसाचा आज दिवस असून त्या दिवसाबद्दल सर्व भारतीयांना या शाळेच्या पहिल्या दिवसा प्रवेशाच्या दिनानिमित्त सर्वांना शुभकामना। सातारा जिल्हा परिषद सातारा या शाळेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 साली प्रवेश केला होता। तो आज दिन साजरा पूर्णपणे भारतभर होतोय। त्यानिमित्त मी सर्व आमच्या समता पर्वच्या सदस्यांच्या